नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसानचा 21वा हप्ता व नमो शेतकरीचा 7वा हप्ता तर मिळालेला आहे, पण 8वा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे? कारण की शेतकरी मित्रांनो, आता नमोच्या जे काही 8वा हप्ता आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे. आणि पी एम किसानचा जो काही 21वा हप्ता आहे तो पण लवकरात लवकर वितरण होऊ शकतो. त्याची तारीख पाहणार आहोत, पण त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहून घ्या. तर आता व्हिडिओ सुरुवात करतो, पण त्याआधी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार हे सणाच्या आधी कोणत्याही सणाच्या आधी तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं विचार करीत असतो. आता शेतकरी मित्रांनो, नवरात्र चालू आहे. नवरात्रामध्ये पीक विम्याची जी काही तरतूद आहे ती चालू आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा आता लवकरात लवकर मिळणार आहे. पण नमो शेतकरीमध्ये व पी एम किसानमध्ये वाढ होणार आहे का? आणि वाढ होऊन ही हप्ता कधीपर्यंत येणार आहे? आणि इथून मागे ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे का? संपूर्ण प्रश्नाचे उत्तर देणार आहे. शेतकरी मित्रांनो, समजा पहिला प्रश्न यासाठी म्हणजे की नमोच्या 20व्या हप्त्यासाठी नमोच्या 7व्या हप्त्यासाठी आणि पी एमच्या 20व्या हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी अपात्र झालते? शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची आधार कार्ड केवायसी नव्हती व आधार कार्ड बँकला लिंक नव्हते त्या शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे की रजिस्ट्रेशनला आलते पण त्यांच्या खात्यावर आले नाही. त्यानंतर दुसरी अडचण, शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम आहे म्हणजेच की तुम्ही जे काही शेतीचा उतारा लावलेला आहे पी एम किसान योजनेसाठी नमो शेतकरीसाठी ते उतारा अपडेट करायला लँडची प्रॉब्लेम दाखवत असेल ती दुरुस्त न केल्यामुळे तुम्ही शेतकरी गृहीतच नाही धरले आणि तुम्हाला हा हप्ता मिळाला नाही असंही होऊ शकते. त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की फार्मर आय डी. कारण की शेतकरी मित्रांनो, आपल्या देशातील जे काही शेतकरी आहेत, किसान आहेत, प्रत्येक शेतकऱ्यापाशी ही फार्मर आय डी पाहिजे. तरच पीक विमा असो, नुकसान भरपाई असो किंवा इतर योजना असो, नवीन नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. नाहीतर या शेतकऱ्यांना पी एम किसानसारख्या नमो शेतकरीसारख्या पीक विम्याचा सुद्धा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या अडचणी, यातून हे शेतकरी अपात्र झालते. पण शेतकरी मित्रांनो, पी एम किसानच्या सर्वेक्षणानुसार देशातील 60,000 शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहेत. ते शेतकरी कोणते आहेत ते पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो, एकाच घरातील 2 व्यक्ती जर पी एम किसानसाठी पात्र असतात तर ते अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी अपात्र झाले आहेत. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं कसं आहे की त्यांच्या नावावर बी जमीन आहे, त्यांच्या पत्नीच्या नावावर बी जमीन आहे, तर त्यामुळे पती अपात्र करण्यात आले व पत्नीला पात्र करण्यात आले. त्यामुळे शेतकरी बरेचसे अपात्र करण्यात आले आहेत. म्हणून देशातील 60,000 शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. आता शेतकरी मित्रांनो, राहिला विषय आता 21वा हप्ता कधी मिळणार? तर 21वा हप्ता किती मिळणार हे पाहून घ्या आधी. कारण की पी एम किसानमध्ये मोदी साहेब सांगलेले म्हणजे केंद्राद्वारे सांगण्यात आले पी एम किसानमध्ये वाढ करण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, वाढ झाली तर लवकरच कळेल. कारण की अजून सध्या वाढीची कोणतीही चर्चा झाली नाही. पण पी एम किसानचा हप्ता हा दिवाळीच्या आधी म्हणजेच की शेतकऱ्यांना एक गिफ्ट बोनस म्हणून देण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर नमो शेतकरीच्या म्हणजे की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारसुद्धा केंद्राद्वारे असल्यामुळे पी एम किसानसोबतच नमोचा हप्ता पण येऊ शकतो. म्हणजे की तुम्हाला 4 किंवा 5,000 रुपये या दिवाळीला मिळू शकतात. कारण की जर कोणत्याही एका योजनेमध्ये वाढ झाली तुम्हाला पैसे वाढून मिळू शकतात. आता 5,000 रुपये का? तर नमो शेतकरीमध्ये केंद्रात जेव्हा का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आली होती की वाढ करण्यात येईल. नेमकी वाढ किती होईल? तर शेतकरी मित्रांनो, हा आतापर्यंत तुम्हाला वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळतो आणि प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा मिळतो. पण जर वाढ झाली तर तुम्हाला वार्षिक लाभ 9,000 रुपयाचा मिळू शकतो आणि प्रत्येक हप्ता तुम्हाला 3,000 रुपयाचा मिळू शकतो. अशी वाढ झाल्यानंतर नमोचे 2, आपले नमोचे 3 आणि पी एम किसानचे 2 असे मिळून 5,000 रुपयाचा हप्ता तुम्हाला दिवाळीच्या आधी येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत माहिती पाहिली असेल तर धन्यवाद. कशी माहिती वाटली कमेंट करा, मित्रांना शेअर करा आणि तसेच नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून लाईकसुद्धा करा. धन्यवाद.